हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आफ्टर व्हेरी 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 लॉंग टाईम मी फायनली एक आडवा व्हिडिओ बनवते. खूप मोठा गॅप गेला आहे, नो एक्सक्युजेस. तुम्ही बघू शकता आज माझ्याबरोबर आहे निकिता. निकिताला तुम्ही सगळे ओळखता. माझी आता खूप जुनी मैत्रीण आहे. जवळपास 5 वर्ष झालेत आमच्या मैत्रीला. आणि आता रिसेंटली लास्ट इयर आम्ही गेलो होतो सम्यकला. तिथल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही आम्हाला पाहिलं आहे. सो येस, आफ्टर व्हेरी लॉंग टाईम तुम्ही आम्हा दोघींना सुद्धा एकत्र बघताय व्हिडिओमध्ये. आणि त्याचं कारण असं, बाहेर छान असं पावसाळी वातावरण झालं आहे. आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये आम्ही ठरवलं आहे आज छान मालवणी थाळी बनवायची आहे. आणि म्हणूनच माझ्या या मालवणी फ्रेंडला मी घेऊन आले आहे, कारण की ती एक्सपर्ट आहे फिश बनवण्यामध्ये. आता फिशचे काही प्रकार मला बनवता येतात आणि ते माझ्या नवऱ्याला आवडतात. पण पहिल्यांदा आम्ही दोघं जिच्या घरी गेलो होतो फिश खायला, ती ही आहे. हिने आम्हाला खूप छान प्रॉन्स बनवून दिले होते. आणि आमचं बरेच दिवस चाललं आहे की काहीतरी आपण बनवलं पाहिजे आणि आपण एकत्र बसून खाल्लं पाहिजे. तर फायनली आज माहोल पण आहे, आज संडे पण आहे आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. तर त्याआधी एक छान बेत झाला पाहिजे, म्हणूनच आम्ही आज मस्तपैकी फिश खाणार आहोत. तर आताच्या मालवणी मुली कशा फिश बनवतो आणि मालवणी थाळी बनवतो हे जर का बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग डिशेस आहे, सो डोंट मिस. आम्ही कुठेही बाजारात जाऊन फिश घेऊन आलो नाही आहोत. आम्ही हे मत्स्य म्हणून काय बरं म्हणूया आपण याला, ऑनलाईन फिश डिलिव्हर करणारी ही काय आहे हे, काय बिझनेस स्टार्टअप. सो त्यांच्याकडनं आम्ही हे मागवले आहे. त्यांच्याकडे फ्रेश फिश मिळतात आणि यांच्याकडनं आज आपण पॉपलेट, प्रॉन्स आणि बोंबील मागवले आहेत. काय 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 पापलेट पॉम्फ्रेट पापलेट या पापलेट मागवलंय. ती माझ्यावरती असते. तर हे बघ, हे आहे मत्स्य. आणि मी खूप ऐकलं होतं, मी खूप रील्समध्ये बघितलं होतं. आणि ऑफकोर्स बाजारात जाऊन आणणं घराच्या बाहेर कोण पडेल. तर म्हणून हे सगळं मागवलं आहे आणि आता बनवणार आपण नाही, ती आहे. चलो बनाव. ओके, माझी काय मदत लागणार आहे तुला? भांडी लागतील माझ्याकडनं. आता एक छानपैकी ताटत आहे, म्हणजे मी ना ह्याला छानपैकी धुवून घेऊ शकते. तुला ताटांमध्ये हवंय तर तुला बोल्स देऊ. सांगते बोलचे काही. ओके, ताट क्रमांक 1 फॉर प्रॉन्स. की हे सगळं तर आलंच, एक ताट ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवल्यात. खरं आपण हे किती करतो तर नाही. आता एवढी मिरची वापरणार आहोत का आपण? नाही. एवढी हिरवी मिरची मरतय. मी नसते खात एवढं तिखट. पण इतकी वर्ष ऍक्टिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कुकिंग शोजमध्ये जाता तर तुम्ही एवढं तर नक्कीच शिकता, तुमचे सगळे कसे इंग्रेडियंट्स छान दिसले पाहिजेत, एकदम व्यवस्थित सुटसुटीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची नखं फार छान पाहिजे जेव्हा तुम्ही कुकिंग व्हिडिओज करता, कारण तुम्ही सारखं असं करत असता ना. त्याच्यामुळे आज ते पण आहे. निकिता बिचारी काम करते. नेल्स छान पाहिजे म्हणाले मी. निकिताने मस्तपैकी असं तुम्हाला वाटत असेल ती सिंक मधनं प्रॉन्स काढते, तर तसं नाही. तिकडे आतमध्ये तिने ठेवलंय. हा थँक गॉड, थँक्स फॉर ट्राइंग. ओके, नेक्स्ट मी तुला, सिन्स आय वॉन्ट टू हेल्प, काढून ठेवते याच्यात. छान मोठे पीसेस आहेत. मत्स्याची सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेन, तर तुम्ही ती बघू शकता. कारण खरंच पण छान फ्रेश फिश त्यांनी पाठवले. मोठे प्रॉन्स आणि फ्रेश. आता ऑफकोर्स ओव्हर द पिरियड तेवढं तर कळतं फ्रेश फिश सो ते खरंच खूप छान फ्रेश आणि क्लीन करून पाठवलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला घरी खूप वेळ त्या गोष्टीमध्ये जातो. फ्रेश फिश आणल्यानंतर ते क्लीन करा. प्रॉन्स सोलामुळे लहानपणी तर मी एक तास प्रॉन्स सोलायचे, मला तेवढंच काम द्यायचं, कारण की तेवढंच मी व्यवस्थित करायचंय. डिवेन करायचं आणि क्लीन करायचं. सो मी कसं करायचंय,
बोंबील सुद्धा फॅन्टॅस्टिक आहे. तो बोंबील मुळात सिद्धार्थला म्हणजे खूप हीच आवडतो. महत्वाची गोष्ट आहे की डिवेन केलेले आहेत, कारण ह्याला जास्त वेळ लागतो. डिवेन करण्याला जास्त वेळ लागतो, पण ऍक्च्युअली इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग ऑल्सो. तू करतेस? आय डू दॅट. व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईंग. मी किती तिकडे बॅग ठेवल्या कचरा टाकायला, आणि इकडे ह्याला तू हात पुसू शकतेस वारंवार. थँक्स थँक्स. काय झालं? माझं मन खुश झालं. पापलेट खरंच खूप, म्हणजे ऑफकोर्स प्रॉन्स पण खूप चांगले आहेत, पण यु नो पापलेट इज रिअली फ्रेश. म्हणजे खरंच सकाळचाच हे येतो. तू बघ ना त्याचं स्टेडीनेस आणि स्टडीनेस, त्या नाहीतर असे ना डोळे कुस्करतात. हा असं कसं म्हणाली. निकिताने इतकं धुतलंय पॉपलेट्स ना, इतक्या वेळ ते पाण्यात होते, ते ऑलमोस्ट परत जिवंत झाले. ओके, मॅरिनेशन टाइम. रेडी नाही झालाय, पण तरी फिशला मीठ व्यवस्थित लागावं म्हणून आपण मीठ लावून देतो. थोडी इकडे शिफ्ट करतेस, टाकू. ओके, सो मीनवाईल मी सोलकडीची तयारी करणार आहे. सो आजच्या आपल्या थाळीमध्ये काय काय आहे निकिता? सोलकढी, फिश फ्राय, प्रॉन्स करी आणि राईस. फिश फ्रायमध्ये आहे आपल्याकडे पापलेट आणि बोंबील फ्राय. भात आहे छानपैकी, आणि सॅलेड असेलच ऑफकोर्स थोडंसं. आणि काकडी तिकडे. काय माहिती आहे, मला फिश म्हटल्यावर राईसच आठवतो, मला बाकी काहीच नको. फिश फ्राय. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे फिश खायची. सो आता आमच्याकडे कसं असतं की पहिले पोळी असायची, आता आम्ही भाकरीबरोबर थोडी पहिले ग्रेव्ही खाणार, आणि मग त्याच्यानंतर थोडासा भात, आणि मग ओ गॉड मम्माच्या हातचे प्रॉन्स आणि भाकरी अमेझिंग, आणि फिश फ्राय त्याच्याबरोबर, आणि मग भात किंवा डाळ भात आणि फिश फ्राय. ओ वा काय खाल. सो असं सगळं असतं. पण आता तुम्ही सिद्धार्थकडे बघितलं तर सिद्धार्थ फक्त फिश फ्राय खातो आणि सॅलड खातो, म्हणजे त्याच्यावर त्याला काही लागत नाही, कारण फिश फ्राय फक्त फिश फ्राय. तर तसं म्हणजे आज त्याच्यासाठी आपण, ते स्टार्टर आहे यार, म्हणजे असं होतं, they can हां. just have fish, that's it. आपलं तसं नाही आहे ना, आपलं जेवण आहे ते अख्खं. तर आपण आज करणार आहोत भात, त्याबरोबर प्रॉन्सचं सार, त्यानंतर आहे पापलेट फ्राय, बोंबील फ्राय, सोलकढी, सॅलड. तर सोलकढीची तयारी मी करणार आहे. नारळ आपण घेतला आहे, त्याचे आता मी तुकडे करणार. खरं तर तुला खवायचा हिचा विचार होता नारळ, पण आय थिंक तुकडे केलं तरी सोपं आहे, कारण मला माहिती नाही वेळी किती आता ऑपरेट करण्याजोगी आहे, कारण खूप दिवस वेळी बघितली नाही मी. निकिताने एकदम कमाल एक्सपेरिमेंट केला. मी म्हटलं होतं ती जिवंत करते परत माझ्या. हे बघा, सो एवढे मोठे पॉपलेट, आज पॉपलेटच म्हणते, पापलेट आलेत. एक्सायटेड. बाहेर बघताय का किती उजेड आहे? कधीपासून मुली आल्या आहेत किचनमध्ये कामाला. रील आहे म्हणून थोडं आधी करायला लागते आपलं यूट्यूब व्हिडिओ, नंतर निवांत केलं असतं आम्ही. जिताडा कशी असतात? लॉबस्टर्स खाल्लेत हां, ना, म्हणजे तेच त्याला जिताडा बोलतात. असं. ग्रेट. कसं आहे? ऑलराईट,
निकिता मसाला बनवते. काय काय मसाल्यामध्ये? कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि आलं ओके. असा आपण हिरवा मसाला रेडी केलेला आहे. सो जाणार आहे मॅरिनेशनमध्ये. आणि लिंबू पण टाकायचं. पुट. आलं लसणीची पेस्ट. ओके. हा, तू म्हणत होतीस पहिल्यांदा घरी आलेली ते कोणाचं घर? खूप वर्षांनंतर मी फिश फिले केलंय. ते बघा, हे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायचे. मला माहिती होतं म्हणून ती इतकं छान करू शकली. हा, म्हणून मी कॉन्फिडेंट होते. छान शिकले का नाही माहिती नाही, पण आम्हाला कॉलेजमध्ये हा पूर्ण विषय होता फिले, की कसं तुम्ही माशाचं जे बोन असतं मधलं, त्याच्या एकदम जवळनं हा कट जातो आणि एकदम पातळ 2 स्लायसेस होतात, जे मला तिथे फार नाही जमायचं. तिकडे आम्हाला बांगडा द्यायचा आहे प्रॅक्टिससाठी आणि प्रयत्न करायचे मी, पण तेव्हा मला कसंच व्हायचं, कारण पहिल्यांदा मी फिश कट करत होते तर तोंड वाकडं तिकडं करायचं मी आणि मग टीचर ओरडायची की असं नुसतं करायचं, ते तुझं काम आहे, मी केलं पाहिजे वगैरे वगैरे. बट आज खूप वर्षांच्या, जवळपास 15 वर्षांनी मी आज ग्रेट जॉब. थँक्यू. तर आपण प्रॉन्स सेपरेट ठेवले 2 गोष्टींसाठी. सो जे प्रॉन्स फ्राय करायचे आहे त्यांना हिरवा मसाला लावला आहे आणि जे नाही करायचं आहे त्यांना फक्त आता हळद आणि मीठ लावून आपण ठेवलं आहे. खोबऱ्याचे तुकडे करून येतो. मसाला एकदा बनला की पी येतो. हा. सो मसाले, मला हे सांगायचं आहे की मसाले माझी काकू कणकवलीत आहे आणि ती घरगुती मसाले बनवते आणि गेली अनेक वर्ष आम्ही तेच मसाले यूज करतो आणि फायनली तिने आता ते म्हणजे ती आता प्रोफेशनली सुद्धा ते करणार आहे आणि म्हणून म्हटलं हे पण सांगावं, कारण मी मसाल्यांचा सुद्धा नंबर देईन, श्री मसाले, आणि मी नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तुम्ही ते मसाले म्हणजे बेसिकली मालवणी मसाला आता बघा, हा पूर्ण डबा भरला होता, तो आता एवढाच राहिला आहे, कारण मी जेव्हा केव्हा फिश बनवते किंवा कुठल्याही भाजीत सुद्धा जेव्हा मी मालवणी मसाला वापरते तेव्हा हा सॉफ्ट कॉर्नर आहे मला या मसाल्यांबद्दल. तर तुम्हाला सुद्धा समजा एकदम अस्सल मालवणी मसाला ऑर्डर करायचा असेल किंवा कुळथाचं पीठ वगैरे किंवा कुठलाही असा मालवणी पदार्थ, मी सगळं डिस्क्रिप्शनला टाकून की काय काय आहे अवेलेबल, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते तुम्हाला घरपोच डिलिव्हरी देतील. पण स्वाद मसाले, त्यामुळे श्री मसाले म्हणून मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहीन, प्लस नंबरसुद्धा लिहीन, तर लगेच ऑर्डर करा. बस. कशात घालायचं आहे? आधी ह्याच्यात बोंबीलमध्ये घालून. टाकू. पाणी आपण तापायला ठेवलं आहे, त्यानंतर त्यामध्ये आपण धणे आणि सुकी मिरची, बरोबर, सुकी बेडगी मिरची आणि अजून काय, आणि 4 लसूणच्या पाकळ्या. तसं टाकायचं नाही टाकत ना. फक्त मी माझ्या मम्माला खूपदा करताना बघितलेलं आहे. तर आपण छान काही मिरच्या भिजवलेल्या आहेत. अजून सगळं घेऊन आले निकिता, आणि त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट दिसतोय का तुम्हाला? येस, सॉफ इज द सिक्रेट इन्ग्रेडियंट हिअर. मला माहिती नाही माझी मम्मा घालते का नाही, पण निकिताची आई वापरते आणि ती म्हणजे की त्याने खूप छान स्वाद येतो. तर लेट्स सी. तू कुठलाही चमचा घेऊ शकता, पण तो धुतल्याशिवाय ना बघा, धुवायला पाहिजे. तुम्ही काय किती छान वातावरण आहे यार. हो, तशी मी फनी आहे. हे बघा छान आहे ना. पाऊस हवा आहे, आत्ता नाही, आत्ता नको आहे. जेव्हा एकदा सगळं फिश रेडी होईल त्यानंतर मला पाऊस हवा आहे. सॉरी, मी हे रेकॉर्ड नाही केलं. हे 10 मिनटं भिजवूया म्हणाली ती, तोपर्यंत एक कांदा घेऊन आली आहे. नो
तुला काय वाटतं तुझ्याकडे कांदा का नसेल? एक कांदा आणि लसूण काही बाक आहे. आणि हे कोकम. कोकम ठीक आहे, कोकम आणलाय आणि हा एकदम हो हो हो. अगदी. आणि हे पण गरजेचं होतं अर्थात आगळ कोकम कढीसाठी. आणि मेन जे माझं त्रिफळा. म्हणजे आपलं तिरफळ मालवणी. तिरफळ नॉट त्रिफळा. हे अल्टिमेट असतं. म्हणजे हे खाल्लं किंवा हे तुमच्या करीमध्ये तुम्हाला दिसलं की समजून जायचं की ऑथेंटिक मालवणी करी आहे. कुठवर आली आपली तयारी? आता आपल्याला एक ऑरेंज वाटण असतो. ऑरेंज वाटण. टिपिकल काय बरं बोलावं, ऑरेंज कलरची करी कर असं म्हणणारे किती आहेत. मी टाकली आहे. मी पण ऑरेंज सार बनव. म्हणजे सासूबाईंनी अमेझिंग लाडू दिले, जगात भारी लाडू. ड्रायफ्रुट्स, डिंक, खोबरं, काय खसखस आहे का? खजूर, सुकं खजूर, सगळं लाडू. घे ना अजून घे ना. सिद्धार्थला लाडू आणि कॉफी. तयारी दिसते का? तयारी हे बघा तिथपर्यंत रांग लागली. खाणारे दोघं. ओके आता आपण करी करतोय. आपल्याला मेन आपण दोघं. हा. मग वी फास्ट करायचे करणला थोडं फिश आणि सिद्धार्थ बोडके खाणारे बोंबील. तुम्हाला एक असा मध्येच ऑड पॉज जाणवला का 2 व्हिडिओजमध्ये? कारण मी मध्ये ब्रेक घेतला होता गॉसिपचा. कॉफी ब्रेक. पण ऑफकोर्स डेटर जे आहे ते आपण काढणार आहोत. डेट काढायचं. बाय द वे हे सुद्धा निकिता घेऊन आले रवा, कारण कदाचित असं होऊ शकतं की माझ्याकडे रवा नाही आहे. रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स आहे त्यात. That's it? ते क्रिस्पी होतील. फ्रंटल कॅमेरा तो फ्रंटल कॅमेरा यार. खूप तिखट होणार आहे का गं? खूप नाही होत गं, कारण आता ह्याच्यामध्ये मसाला नाही टाकत ना, तर फक्त ह्या मिरच्यांनीच ते ऑइल होतं. आता मी सुद्धा घरी बऱ्याचदा बनवते ना. मी कोकोनट आता माझ्याकडे पण कोकोनट मग आहे असं. ओके पटकन करायला ते होतं. बट अर्थात ॲक्च्युअल कोकोनट मध्ये नाही ग, तो खरंच जो आपल्याला जे मार्केटमध्ये कोकोनट मिल्क मिळतं आणि जे आपण घरी करतो ह्याच्यामध्ये खरंच खूप वास येतो. आणि मोस्टली आपण जेव्हा आणि मग त्याच्यामुळे मग ती टिपिकल थाय करी टाईप टेस्ट येते जेव्हा तू बाहेरचं यूज करतेस तेव्हा. अर्धा कांदा घालतोय. परफेक्ट. फोडणीला कांदा लागणार आहे. हा, फोडणीला कांदा आणि 4-5 कढीपत्ता आणि छान एकदम असं बारीक. आता आपण फोडणीसाठी भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल, थोडंसं कढीपत्ता आणि फोडणीचा चिरलेला कांदा असं टाकणार आहोत. आपलं काय काय लागणार आहे काही नाही. बघ ते एवढं ना. घालतो आपण. का नंतर कढीपत्ता टाकायचा, कारण मग ते क्रिस्पी होतात नाही तर. अच्छा आपल्याला नको क्रिस्पी. काय करायचं, आपण थोडा वेळ बंद करून ठेवायचं. त्याचं ना मग असं वाफेनी जे पाणी निघणार. की मग आपण वाटून टाकतो. साईड बाय साईड आपण फ्राय सुद्धा करायला घेऊया फिश. ओके त्यासाठी माझ्याकडे 2-3 वेगवेगळी भांडी आहेत. स्मेल छान आलेला आहे.
अमेझिंग. त्याला आपण छान पैकी थोडासा गॅस वाढवतो. पाणी टाकायला वापरतो. थोड्या वेळाने ना याला पहिलं तेल सुटू देऊया. बेस्ट पार्ट. कलर एकदम अमेझिंग आहे निकिता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुम्ही कोकम टाकत नाही तोपर्यंत याची फायनल टेस्ट येत नाही ना. जी ती तर इम्पॉर्टंट आहे. कोकम गेला की मगच येतं. फक्त तिरफळ कुठल्या पॉईंटला टाकायचं ते मला माहिती नाहीये. ते थोडी उकळ येऊ देत. पाणी वगैरे टाकून आपण जेव्हा उकळ आणतो ना. चांगलं आहे. कारण ह्याच्यात वाटणात आपण काहीच नाही टाकलं. क्या बात आहे. उकळी आल्यानंतरच कळेल आपल्याला. फिश फ्राय टाईम. हे गरम झालं आहे. तेल पाच तेल घालूया व्यवस्थित. ऍक्च्युली ना असं म्हणतात लसूण ठेचून टाकायचं असतं त्याच्यात. हो ना. हां आधी एक नवीन गोष्ट आपण आज ट्राय करतोय. असं म्हणतात थोडासा लसूण ठेचून आत टाकला तर जास्त चांगली चव येते असं निकिता म्हणाली आहे. आणि सिन्स आय ट्रस्ट हर, लेट्स ट्राय. परफेक्ट. ओके, ह्यामध्ये आता आपण तिरफळ टाकू शकतो. किती घालणार आहोत? एक 6-7 enough आहे. तुला वाटतं वाटण्याची गरज आहे? मला असं वाटत तर नाही आहे. ऑलमोस्ट रेडी आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोकम घालायचं फक्त. आणि एंडला आपण कोथिंबीर पण टाकणार होतो. आणि इथे बघा फिश फ्राय पण रेडी आहे. सुरुवात झाली आहे. ट्राय. खूप गरम आहे रे. थांब गरम. यम आहे यम. खूप फ्रेश आहे. एक करता. कला तू गॅस बघा एवढा हवा आहे तुला. बोंबील विशेष आहे. आय थिंक आपण अजून एक चॉकलेट खाणार होतो. हो. कुठलं खाऊया ग? आता आम्ही टेस्ट करत लाईक चिप्स. हे बघ मी आपल्याकडे काढलं. खाल्लेलंस तू? हो गरम आहे. हो खबर. जर मगाचा तो आला की मी कॉल. Thank you. Yes. आम्ही ऑलमोस्ट बनवता सगळं संपवतोय. इतके फॅब्युलस प्रॉन्स फ्राय झाले. यम यम. काय कमाल झालं यार. इव्हन जी आपली टेस्ट आहे ती अमेझिंग आहे. घरी आगळ नसेल ना अरेंज करा बॉस कडून घरी. वाव. मत्स्य हॅज माय हार्ट. मॅरिनेशन पण इतकं सुंदर झालं. ते कळते की आतमध्ये तो मसाला मुरलाय हो. स्ट्रॉंग किती काढूया. मला तर हा. तुम्ही वाट बघाल की आता सोलकडीची रेसिपी सुरू आहे. ना आम्हाला भूक ना लागली आहे आता. आय वी कॅनॉट वेट. त्यामुळे सोलकडी पुन्हा कधीतरी. त्या खोबऱ्याचं काय करायचं ते आपण बघू. हा हा.
ही कोथिंबीर कट करून घेते का? झालंच त्याच्यात. हे सॉफ्ट झालं का एकदमच? She's on diet क्या? करी थेट गोवा, थेट गोवा. वेल्डन निकिता. बरं. लहानपणी ना मला माझ्या पप्पांच्या हातची करी खूप आवडायची. अच्छा. मम्मा तर भारी बनवते मला. पप्पा कधीतरी बनवायचे ते असे गोवन म्हणूनच बनवायचे आणि ती एक्झॅक्टली अशी लागायची. Happy that you liked it. Actually, तिरपळ वगैरे मला असं आणला. वाटतं मी हे करीचं खरंच श्रेय माझ्या मम्माला द्यायला पाहिजे. शी हॅज टॉट मी अँड माझ्या मम्माने ही रेसिपी तिच्या म्हणजे सासू म्हणजे माझी आजी तिच्याकडनं शिकली होती. सो तो तुझे बाबा कोकणातले. मम्मा पण कोकणातली आहे. अच्छा. पण मम्माचं लग्न लवकर झालेलं. सो शी लर्न ऑल द कुकिंग अंड मदर इन लॉ. जबरदस्त हा बोंबील जबरदस्त. फिश थाळी पूर्ण होता राहिली कारण भूक लागली आम्हाला. सो पर्क्स ऑफ जस्ट कुकिंग फॉर युअर सेल्फ अँड नॉट अदर्स की इट्स ओके, वी आर ओके विथ नॉट हॅव्हिंग सोलकढी. सो जस्ट अमेझिंग, जस्ट अमेझिंग. आणि आता मी पोटभर जेवणार आहे. तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा लाईक करा, शेअर करा. डेफिनेटली ही रेसिपी ट्राय करा कारण कोकणातली रेसिपी आहे आणि कोकणातली रेसिपी जास्तीत जास्त पसरली तर मला खूप आवडेल. पटापट बनतात या गोष्टी, फार वेळ नाही लागत. फक्त वाटण म्हटलं तर त्याला वेळ जातो कारण की ते तुम्हाला व्यवस्थित मोजून मापून छान व्यवस्थित करावं लागतं. आणि त्यात नारळ खवणं आहे किंवा तुकडे करणं आहे, मग मिरची घ्या, सगळं घ्या आणि मग ते करा, मग वाटण बनवा आणि मग त्याचे फिश करा. पण फ्राय तर इझिली बनू शकतं. आता मसाल्याचं डिस्क्रिप्शन आणि मत्स्यव दोन्ही मी खाली देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की बघा, नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. टाटा.